या पुढच्या बातमीकडे डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह 3 कार्यकर्त्यांना अटक झाली तर रमेश म्हात्रेंची जामिनावर सुटका झाली। आता इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टरांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून 24 तासांसाठी सेवा बंद करणार आहे। नक्की डॉक्टरांची मागणी काय आहे या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे कल्याण अध्यक्ष डॉक्टर राजेश राजू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या 3 कार्यकर्त्यांना अटक झाली। नंतर कोर्टाने रमेश म्हात्रे यांना जामीन दिलं। आता या प्रकरणावर इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक होताना दिसत आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारपासून 24 तासांसाठी सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे। माझ्यासोबत असोसिएशनचे कल्याण अध्यक्ष डॉक्टर राजेश राजू आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार की नक्की या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे। सर, काय भूमिका आहे तुमची? आमचा इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण महाराष्ट्र स्टेट मधनं आम्हाला ऑर्डर्स मिळाले की आपण सगळं प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स सोमवारी सकाळी 6 वाजता 20 जुलैपासून 21 जुलै मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सगळं सर्व्हिसेस बंद ठेवण्यात येणार आहेत। या सर्व्हिसेसमध्ये इमर्जन्सीमध्ये जे काही पेशंटला आवश्यकता असतो इमर्जन्सी सर्व्हिसेस दिलं जाईल, पण फक्त ॲलोपॅथी नाही, आयुर्वेदिक, होमिओपॅथी सगळं डॉक्टर्स पण या स्ट्राईकमध्ये सहभाग देणार आहेत। सर, नक्की काय मागणी आहे तुमची? रमेश म्हात्रे यांना जामीन मिळाला, नंतर त्या जामिना संदर्भात देखील लोकांची प्रतिक्रिया आली। आता काय डॉक्टरांची काय भूमिका आहे? या बंदा मागच्या मुख्य कारण काय? आता तुम्ही जर या घटनामध्ये सगळं काय माहिती आहे सगळ्यांना, सगळं अख्खा महाराष्ट्र पण बघितले, अख्खा पूर्ण भारतात पण हे सगळं गोष्टी झालेली आहेत। याच्यामध्ये एकच आहे की आता डॉक्टर आम्ही सेवा देणार आहोत, मग सेवा देताना काय गोष्टीचं जर पुरवठा जर नाही झाली तर आम्ही काय करू शकतो। म्हणून आता डॉक्टरवर हल्ला करणं हे कुठपर्यंत चांगलं आहे। मग आता याच्यामध्ये मेडिकेअर ऍक्ट म्हणून आहे, त्या मेडिकेअर ऍक्ट महाराष्ट्रामध्ये अजून सक्त करावा हे आमचं मागणी आहे। ज्या काय प्रकरण घडली आहे त्याच्यामध्ये कारवाई व्यवस्थित झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। नक्की काय कारवाई झाली पाहिजे? तुमची काय रमेश म्हात्रे संदर्भात तुमची काय तक्रार आहे? आमचं असं काही तक्रार नाहीये, ते बसून पण ते बोलू शकत होते, पण तिथे जे डॉक्टरवर जे मारहाण आणि शिवीगाळ जे दिली आहे त्याच्यामुळे डॉक्टरना एवढं धक्कादायक गोष्टी घडलेली आहेत की आता डॉक्टर तिथे जाऊन काम करायला पण घाबरतात। आता सेम डॉक्टर घरी असूनही पण त्यांना अजूनही ते गोष्टी आठवतात, ते व्यवस्थित सरळ शैली जीवन कसं जगणार ते? रमेश म्हात्रे संदर्भात तुमची काय मागणी आहे? त्यांच्यावर काय कसली कारवाई व्हावी अशी तुमची काय मागणी आहे? आता जे काय गव्हर्नमेंटनी किंवा कोर्टातनं जे ऑर्डर दिलेत आणि बेल दिलेत ते कोर्ट बघून घेतील। आता सध्या केस कोर्टमध्ये असताना आपण त्याचं काही जास्त बोलू नाही शकत, पण आम्हाला एकच आहे की अशा गोष्टी परत महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे। आम्हाला या गोष्टी महाराष्ट्रामध्ये नाही घडली पाहिजे आणि डॉक्टरवर तर बिलकुल घडली नाही पाहिजे ही आमचं मागणी आहे। सर, रमेश म्हात्रे संदर्भात जे बोलले जात आहे की त्यांना बेल दिल्यानंतर आणि जी कारवाई झाली आहे तर त्या कारवाई संदर्भात आणि जे पक्षांतर्गत जी कारवाई झाली पाहिजे ती झाली नाही, त्या संदर्भात देखील नाराजगी आहे, पण असं फक्त एका पक्षाकडे किंवा एका माणसांमुळे नाहीये। आम्ही हे जे लढाई लढतोय हे पूर्ण डॉक्टरांवरचे जे हल्ला होतात त्या गोष्टी नाही झाली पाहिजे, म्हणून आमचं मागणी आहे। रमेश म्हात्रे जी पक्षाने कारवाई केली त्या कारवाईची तुम्ही संतुष्ट आहात की जी कारवाई झाली? अजून तसं काय कारवाईचं आम्हाला तर माहिती नाहीये। आम्हाला फक्त कोर्टाने जे कारवाई चालू केली आहे किंवा पोलिसांनी जे केस वगैरे किंवा जे काही ज्युरिस्डिक्शन मध्ये जे काय होतं ते आम्हाला माहिती आहे। आता पुढचे जे काय कोर्ट निर्णय घेतील ते कोर्टाचा याच्यामध्ये अंतर्गत राहणार आहेत। मग आम्हाला जे गोष्टी आहेत, मी जसं आधी पण बोललोय की पुढे या सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे किंवा पूर्ण भारतात कुठेही घडली नाही पाहिजे ही आमचं मागणी आहे। रमेश म्हात्रे संदर्भात पक्षाने एक कारण दाखवून नोटीस त्यांना दिला आहे, परंतु पक्षातून कारवाई झाली पाहिजे असं काय डॉक्टरांची मागणी आहे, असं काय म्हणणं आहे? त्या संदर्भात काय बोलणं? हे अंतर्गत पक्षाची गोष्टी आहेत। आम्ही असं कुठलेही काही पॉलिटिकल अजेंडा घेऊन आम्ही काही मागणी करत नाहीये। आपण फक्त जे डॉक्टर्सवर हल्ला होता त्याच्यावरतीच आपण बोलणार आहे।
हे होते इंडियन मेडिकल कमिशनचे राजे राजू, ज्याची भूमिका आहे की डॉक्टर वन जे सातत्याने हल्ले होत आहेत त्या निषेधात आम्ही आंदोलन करणार आहे आणि रमेश पाते संदर्भात देखील कारवाई झाली पाहिजे. कॅमेरामॅन दीपक मोरे, अमजद खान, NDTV मराठी, कल्याण.